आता बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आज अमृत भवन येथे पार पडला। दाभोळकर हत्या प्रकरणात अटक होऊन निर्दोष मुक्तता झालेल्या विक्रम भावे यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे। सीबीआयने त्यांना दाभोळकर हत्येप्रकरणी अटक केलेली होती। यावेळी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काय सोसावं लागलं या संदर्भात त्यांनी हे लेखन केलं। मला फार आनंद झाला, पण हे पुस्तक देताना मला आनंद होत नाहीये, कारण या जगात लिहिण्यासारखे लोकांना चांगलं काहीतरी द्यावं असे अनेक विषय आहेत। पण ते विषय सोडून केवळ हिंदुत्ववादी असल्यामुळे मला जे काही भोगावं लागलं, हे लिहिलं पाहिजे, समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे, तरच अर्थात त्यामुळेच होईल असं नाही, पण एक हिंदू विरोधी षडयंत्र जे या देशात रचलं गेलेलं आहे तर त्याविषयी जागृती करावी लागणार आहे। आणि त्यासाठी माझ्या परीने मी काय करू शकतो, तर हे पुस्तक मी लिहिलं पाहिजे, समाजापर्यंत पोहोचवलं